नमस्कार मैत्रिणींनो. सगळ्यांना सांगण्यासाठी मला खूप आनंद वाटते आणि उत्सुकताही तेवढीच वाटते. कारण मी जे काही माझ्या उराशी स्वप्न बाळगून मी पुढे पावलं टाकत होते, ज्यावेळेस मी फक्त एकटी होते आणि एकटीने ठरवले होते की या समाजाचे आपण काहीतरी देणे करू आहोत आणि आपल्याला पण काहीतरी करणं गरजेचं आहे. भलेही आपल्याला जास्त काही करता येणार नाही, तर थोड्या एक छोटीशी सुरुवात आपल्यापासून नक्कीच झाली पाहिजे, या उद्देशाने मी या कामाची सुरुवात केली. आणि काम म्हणजे काय होतं, तर प्रत्येकाच्या हाताला कसं काम मिळणार. महिला सक्षमीकरण व स्वयंरोजगार योजना ह्या तर खूप चालत आहेत, पण खरंच महिला आजची स्वातंत्र्य आहे का? खरंच सगळ्या महिला पैसे कमवतात का, नोकरीवर आहेत का? तर नाही. मी स्वतः या या ह्याच्यावर खूप अभ्यास केला. मी स्वतः प्रत्येक गावामध्ये ग्राउंड लेवलला जाते, प्रत्येक गावाची नोंदणी घेते आणि अशा महिला मी त्याच्यामधून निवडून काढते की किती महिलांच्या हाताला काम नाही आहे. तर मी जवळपास 2 वर्ष झाले हे एकटी काम करत होते. काम करत करत मला काही मैत्रिणी भेटल्या, त्या माझ्यासोबत कामासाठी तयार झाल्या. त्यांच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी मिळून मग कामाची सुरुवात केली आणि हळूहळू बघता बघता माझी एक टीम अशी तयार झाली की प्रत्येक गावात एक लेडीज जाणार आणि ती तिच्यासोबत दुसऱ्या लेडीज काही तयार करणार आणि त्यांच्याही हाताला काम, ह्यांच्याही हाताला काम, आणि ह्या दोघी जणी मिळून गावातल्या लोकांच्या हाताला कसं काम भेटेल याच्यासाठी आमचा पुरेपूर प्रयत्न चालू होता. आणि सतत 2 वर्ष झालं मी या कामावर फोकस केले होते. आणि तुम्हाला सांगण्यासाठी मला उत्सुकता वाटते की ते स्वप्न आता कुठंतरी माझं पूर्ण झाले आहे. आणि हे कलावती फाउंडेशन हे याची ओपनिंग केली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सांगते मी की हे जे माझी छोटीशी सुरुवात केली होती मी, तर कशासाठी केली होती की आजच्या स्त्रीला प्रत्येकीच्या हाताला काम मिळालंच पाहिजे, प्रत्येकीनं काही ना काही कमवलंच पाहिजे. लोकापुढे तिला हात पसरवायची येळ येऊ नये किंवा कुणापुढे हात तिने पसरू नये, याच्या मागचं माझं उद्दिष्ट एवढंच आणि एवढंच होतं. आणि ते मला वाटतंय खूप साऱ्या अशा माझ्या मैत्रिणी झाल्या, माझी टीम तयार झाली आणि या माध्यमातून मी एवढ्या चांगल्या रीतीने काम करू शकले की मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की मी प्रत्येक गावापर्यंत पोहोचेल आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने माझं काम होईल. तर हे मी जे स्वप्न बघितले होते, आणि कुणाला कशाचे स्वप्न असतात, कुणाला पैसे कमवायचे असतात, कुणाला नोकरीचे असतात, पण माझं एकच स्वप्न होतं की मी जरी देश नाही सुधरू शकले हरकत नाही, पण किमान माझ्या तालुक्यामध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये तरी कमीत कमी माझ्या महिलांसाठी, माझ्या जे अडीअडचणीमध्ये आहेत माझ्या मैत्रिणींनी किंवा माझ्या मायबहिणी, त्यांना मी वर काढण्याचं काम कसं करू. जे तळागाळातले लोक आहेत त्यांना मी वर काढण्याचं काम कसं करू आणि त्यांच्या कुठली काम करू म्हणजे त्यांची मी मदत होईल किंवा त्यांची अडचण भागली जाईल. तर मी त्यातला हा मार्ग निवडला. आणि मला एक वाटलं की कुणाला असे म्हणजे फ्री पैसे देऊन नाही आपण मदत करू शकत, कारण आपण दिलेले पैसे किती दिवस जाणार आहेत त्यांना, 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस जाणार. पण मी असा काही विचार केला आणि एक आयडिया काढून त्याच्यामध्ये काही प्रशिक्षण ठेवले. सुरुवात मी फक्त टेलरिंग, पार्लर, मेहंदी, रांगोळी आणि केक बनवणे या 5 कोर्सेसपासून चालू केली. आणि ते हळूहळू कुठंतरी मला सक्सेस व्हायला लागली. मग मी विचार केला की हळूहळू एक एक कोर्स वाढवूया आपण, त्यामधून विद्यार्थ्यांना पण देता येईल, विद्यार्थींना पण गावात राहून देता येईल. आणि तुम्हाला सांगते हे सक्सेस का झालं, कारण मी प्रत्येक गावामध्ये जाते, माझी टीम जाते, त्या गावातले किती लोक आहे, लोकसंख्या किती आहे, त्यामध्ये वृद्ध किती आहेत, तरुण किती आहेत आणि मुलं बाळ किती आहेत, आपण किती आहेत याची लिस्ट काढतो. आणि आपण कोर्स किती जणांना शिकवू शकतो आणि त्या कोर्सच्या माध्यमातून किती महिला आज कमवू शकतील किंवा जॉब करण्यासारखे सक्षम करू शकाल आपण त्यांना. तर मैत्रिणींनो, मी खरंच तुम्हाला सांगते की आज एवढ्या जणी काम करत आहेत की ज्या माझ्या या संकल्पनेतून कोर्सेस चालू केले, त्या कोर्सेसच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतले, प्रशिक्षणाच्या माध्यमातून बऱ्याच महिला आज स्वावलंबी झाल्या व आज त्या स्वतः जॉब करत आहेत. आणि त्यांची जर मागची जर स्टोरी पाहिली आणि आत्ताची जर पाहिली तर खरंच तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की हीच महिला होती का, जी एक वेळ तिला अन्न भेटत होतं, एक वेळ भेटत नव्हतं, तिच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी तिच्याकडे पैसे नव्हते, तर तुम्हाला खरं वाटणार नाही. पण मैत्रिणींनो, हे खरंच आहे. जी महिला हातबळ झालेली होती, जिच्याकडे 1 रुपया सुद्धा नसायचा किंवा आज जेवण केलं पण उद्या स्वयंपाक काय बनवायचा याच्यासाठी सुद्धा तिच्या
घरामध्ये काही नसायचं, पण त्या अशा महिलांसाठी आम्ही ग्राउंड लेवलला मी स्वतः जाऊन त्या महिलांशी चर्चा करून त्या महिलांना आम्ही कोर्स दिलो. 10-10 महिलांचे एक ग्रुप केलो. त्या ग्रुपच्या माध्यमातून महिला शिकल्या. कोणी ब्युटिशियन केले, ब्युटिशियन केलेल्या महिलांना कमीत कमी मेकअपसाठी 5-5, 10-10 हजार रुपये बाहेर देऊन एक दिवसासाठी घेऊन जातात. मेकअप किती लागतो? 2 ते 3 तासामध्ये मेकअप होतो, पण 5 ते 6 हजार ते कमवू शकतात. तर आज जी हातबल झालेली स्त्री होती, तर ती माझी स्त्री कमीत कमी ती पार्लरचा कोर्स करून ती मेकअप करेन, आर्टिस्ट होईन, त्याबरोबर ती पार्लर टाकेन किंवा गावातल्या महिलांचं ते जे काही ते काम आहे ते काम करेन आणि ती स्वावलंबी झाली आहे. आणि त्या स्वावलंबीपणामुळे आज तिच्याकडं मंथली 10,000 रुपये येत आहेत. त्याचबरोबर ती चांगल्या शाळेमध्ये तिचे विद्यार्थी घालू शकली. त्याचबरोबर ती आज चांगले कपडे घालते, खायला चांगलं आहे. तर समाजामध्ये एक मान वर करून चालण्यासारखं तिचं म्हणजे एक अस्तित्व निर्माण झालं आणि एक स्टेटस निर्माण झालं. तर मला खूप आनंद वाटतंय की माझ्या छोट्याशा कल्पनेमुळे जे काही मला वाटत होतं की माझी माता भगिनी काहीतरी केली पाहिजे आणि तिच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, तर हे कुठं तर माझं स्वप्न पूर्ण होत आलं आहे. आणि माझ्या अजून तुम्हाला कळकळीची विनंती आहे की ज्याही महिला अजून कुणाच्याही हाताला काम नाही, अशा महिलांनी बिलकुल मला कमेंट करा. मी बिलकुल तुमच्यापर्यंत पोहोचेन किंवा माझ्या टीमच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवून तुम्हाला प्रशिक्षणाचं मी नियोजन करून तुम्हाला त्या कोर्समध्ये मी प्रवेश देऊन एवढं सक्षम बनवीन की तुम्ही स्वतः कमाई करू शकता. धन्यवाद.